नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। झुणका, पिठलं, त्याच्यानंतर काय कुळथाचं पिठलं, दुधातलं पिठलं, दह्यातलं पिठलं, ताकातलं पिठलं, लसूणीचं पिठलं, कांद्याचं पिठलं, साधं पिठलं, गुठळ्यांचं पिठलं, पिठलंच पिठलं, पण त्यात एक वेगळा प्रकार आहे आणि तो सापडला आहे मला आज। अर्थात खूप जुनी रेसिपी आहे, पारंपरिक रेसिपी आहे, भाजलेल्या शेवग्याचा झुणका आहे की नाही। चला या शेंगा छान भाजून घेऊ आपण। तसं तर कोळशावर या भाजायला हव्यात, म्हणजे अर्थात भट्टीतच टाकायला पाहिजे, पण आता भट्टी नाही आहे, पण गॅस तर आहे। याला असं मधून काढून सोलून घ्यायचं आणि याचा गर काढायचा चमच्याने। छान याचा गर जो आहे तो असा मधून काढून घ्यायचा। हा असा छान गर काढल्यानंतर कढईत तेल घालू। तेल, मोहरी, लसूण, हिरवी मिरची, याला छान परतून घ्यायचं। लवकरच होईल कारण पेस्ट नाही आहे, मोहरी आपल्या लसूण जो आहे तो बारीक चिरलेला आहे। थोडा लालसर झाला की यामध्ये शेवगा, हळद, तिखट, आता शेवगा शिजलेला आहे त्याच्यामुळे खूप आपल्याला शिजवायची गरज नाही आहे। थोडी आमचूर पावडर आणि मीठ, थोडी साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यावर आता आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ लावायचं आहे। यात मावेल तेवढं चण्याच्या डाळीचं पीठ, आता यामध्ये आपण पाणी बिणी काहीही घातलेलं नाही आहे। त्याला जे पाणी सुटलेलं होतं शेवग्याला तेच पाणी याला शिजवेल। 2 मिनिटं झाकून ठेवू आपण। तर हा वेगळ्या प्रकारचा झुणका खरंच अप्रतिम लागतो। म्हणजे मी हे सर्व करण्यापूर्वी थोडासा बाहेर काढला, खाऊन पाहिला आणि कधी कधी असं होतं ना की आपणच आपल्या पदार्थाच्या प्रेमात पडतो, तशा टाईपचा हा प्रकार आहे। नक्की करा आणि केल्यानंतर मला कळवायला विसरू नका की हा तुम्हाला आवडला की नाही आवडला। कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका। नसेल आवडला तरी सांगा, आवडला असेल तरी सांगा, पण संवाद साधा। सध्या त्याची फार कमी आहे। गंमत कशी आहे की सध्या आपण संवाद साधणंच विसरलेलो आहे, एकमेकांशी संवाद साधत नाही। प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये असतो। पण करू नका, 4 लोक एकत्र आलात, 2 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनटं मोबाईल बाजूला ठेवून गप्पा माराल। बघा माझी आठवण येते का? पाहत राहा मास्टर रेसिपीज।